और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर। आणि प्रदूषण इतकं वाढेल, पाऊस पडणं बंद होईल, पृथ्वीवर सगळे वाईट हाल होतील, त्यावेळी काय होईल? एक निष्कलंक नावाचा अवतार, ज्याला कल्की अवतार लिहिलंय त्यात सुधासागरमध्ये, श्रीमद सुधासागर श्रीमद भागवतमध्ये, तर तो येईल. राजा हरिश्चंद्र असेल तो, जो सतयुगात पुण्यकर्मी प्राणी होता, काळाची भक्ती करत होता. त्याला स्वर्गात पाठवलं. आता त्याला विष्णूच्या लोकात आणि तिथून मग त्याला अवतार 10वा अवतार बनवून पाठवलं जाईल कल्की नावाने. आता त्याचं कर्म बिघडवेल हा काळ. तर त्यावेळी त्या सगळ्या कृतज्ञ प्राण्यांना कलियुगातील शेवटच्यांना असं कापेल जसं खाटीक कापतो ना बकऱ्यांना. सगळ्यांना मारेल. फक्त त्यांना सोडेल ज्यांची थोडीफार तरी आस्था त्यावेळी भक्तीची असेल. त्यावेळी काय होईल की सगळे 1.5 फुटाचे 2 फूट उंचीचे असतील, याच्यावर नाही राहणार. 1.5 किंवा 2 फूट इतकी उंची असेल. 5 वर्षाच्या मुलीचे लग्न होईल आणि 5 वर्षाच्या मुलीला मुलं होऊ लागतील. मग उंची किती? 1.5 फुटाची. तर मुलं केवढी असतील? 6-6 इंचाची. तर अशा प्रकारे या कलियुगाचा शेवट होईल. त्यावेळी काय होईल? कारण की एकतर संसारातील लोकांच्या नशिबाच्या आधारे पाऊस पडतो, त्यांच्या पुण्यांच्या आधाराने, तर तो परमात्मा त्याच्या पद्धतीने सृष्टीकर्माला चेंज करताना इतका जबरदस्त पाऊस पडेल, पृथ्वीच्या वर कितीतरी फूट, 20-20, 30-30 फूट पाणी भरेल पूर्ण पृथ्वीवर. आणि जे तिथे व्यक्ती वाचलेले असतील ते वरच्या पर्वतीय क्षेत्रावर जातील, उंच स्थानांवर. आणि मग काय होईल? हळूहळू ते पाणी वाळेल आणि जमिनीमध्ये जे विष भरलेलं होतं ते पाणी त्याला बाहेर वरती काढेल. आणि पूर्ण पृथ्वीवर जेव्हा पाणी वाळू लागेल, तिथे झाडे झुडपे येऊ लागतील, भरून जाईल पृथ्वी अशी, आणि सुंदर वातावरण असेल. प्रदूषण संपून जाईल, ऑक्सिजनमध्ये वाढ होईल. तर उलटं काम होईल. आई वडील तर 1.5 फुटांचे आणि मुलं होतील 3-3 फुटांची. मुलगा मुलगी, म्हणजे उंची वाढू लागेल त्यांची. आणि सतयुगामध्ये 100 फुटांची, 100 पेक्षा पण जास्त उंची होईल, 100 पेक्षा जास्त. सांगायचा मुद्दा हा आहे की त्यावेळी जे आत्मे जन्म घेतील ते होतील जे परमात्म्याने तिथे लुटण्या मारण्यापासून वाचवले होते आणि त्यांना आपल्या मिनी सतलोकात ठेवले होते, त्यांना परत जन्म देईल. आता त्यांचे खूप छान संस्कार, छान वातावरण बनवले भगवानाने. सुंदर फळदार वृक्ष असतील, कोणतं काम नाही. आजकाल जे धान्य आहे, गहू, बाजरी, ज्वारी, बरेचसे, त्यावेळी तर असे उभे राहतील की बस जा आणि असे गोळा करा, झोडपा, जितके पाहिजे तितके तोडून आणा आणि खा. असे वनातून बागेतून फळे आणतात तोडून. असे गहू, जितके पण धान्य आहेत, खाण्यापिण्याची सामुग्री, ते सगळे इथे भरून राहील, काम नाही. आणि मग ते काय करू लागतील? काळ तर त्यांच्या मागे लागलेला असतो की यांना माहीत नाही पडले पाहिजे भक्तीबद्दल. भ्रमित करत आहे मनू बनवून. मनुजी तो चुकीचं ज्ञान भरवतो आणि मग ते सगळे त्याच आधाराने भक्ती पण करतात, समाधी पण लावतात. कारण त्यांनी भक्ती केली होती अगोदर सतयुग कलियुगामध्ये, आणि ते भक्तीशिवाय नाही राहू शकत. प्रत्येक प्राणी सतयुगात साधना करतो, समाधीस्थ होतो, सगळे सुख असते, शरीर पण निरोगी स्वस्थ असते, कोणते कष्ट नसतात, मानसिक त्रास नसतो. तर त्यावेळी यांना भक्ती मार्गाला लावणं खूप कठीण होऊन जातं. तेव्हा काळाने परमात्म्याला म्हटलं होतं की 3 युगों में जीव कम ले जाना, और चौथा युग जब कलयुग आवे तब तो शरण जीव बहु जावे. काळाने हा विचार केला होता. 3 या युगात यांना भक्ती, हे भक्तियुक्त राहतील, यामध्ये हे भक्ती करून पार नको व्हायला, म्हणून 3 युग मालकांकडून मागितली. तो तर चतुर असा बनला होता की बाबा चल 3 युगात यांच्या भक्तीचा नाश करीन मी. मग ते बनतील भिकारी कलियुगात. आणि मग नकली संत पंथ पाठवून, जशा या अन्य पूजा, देवी देवता मंदिर वगैरे बनवून यांना
चुकीच्या साधनेला लावील, हे बिलकुल भक्तियोग्य राहणार नाहीत. आता बघा, पूर्ण चीन नास्तिक झाला, पूर्ण रशिया नास्तिक झाला, आणि हे राधास्वामी पंथ, त्यापासून निघालेल्या जितक्या शाखा, धनधन सद्गुरू, विनोदवाला आणि जय गुरुदेव, यांच्यात तुम्हाला दाखवतो, जर या मार्गाला नाही लागला तर येणाऱ्या 50 वर्षात सगळे नास्तिक होतील, राम नाम म्हणणारा नाही राहणार. अशी दुःखे येतील यांच्या घरी, कारण की भगवानांची मदत नाही. मग मागची पुण्य कुठपर्यंत चालतील प्राण्यांची? तोपर्यंत ते सुखी दिसतील, मग कहर होईल यांच्या घरात, सगळे नास्तिक होतील, म्हणतील कुठेही भगवान नाही, कुठे पण. आणि काळ हेच इच्छितो की हे नास्तिक व्हावेत. मग येतातच भगवान आणि त्यांचे दूत, त्याचा दास, कोणी ऐकणारच नाही. परंतु भगवानाला माहीत होते की सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये यांना सगळी सुखे असतील, आणि हे भक्ती नाही करू शकणार माझीवाली, म्हणून मोकळं सोडून देतो. ठीक आहे बाबा, या 3 युगात नाही घेऊन जाणार मी, कलियुगात घेऊन जाईन. आता बघा, इथे किती दुःखी येतात. पुण्य संपले, पापाचा काळ सुरू झाला, खोट्या संतांपासून, खोट्या साधनांपासून कोणता पुढे लाभ, चार्जर लागला नाही, तर दुःखच दुःख यायचं होतं. तर परमात्म्याला माहीत होतं, हे मला तेव्हाच आठवतील जेव्हा महादुःखी होतील. जोपर्यंत यांना सुख आहे तोपर्यंत हे खूप दूर राहतील माझ्यापासून. आता त्या आत्म्यांचा जन्म होईल सतयुगात, जे दास तुम्हाला सांगत आहे. परंतु किती लांब काम वाढवलं त्यांनी. आणि मग सतयुगात समजले नाहीत का सगळे सुखी. मग ऋषीपद मिळवतील, घमंडी होतील, त्यांच्यात सिद्धी असतात, थोड्याशा भक्तीने सिद्धी मिळतील. अगस्ती ऋषींनी 7ही समुद्र प्यायले एका घोटात, आणि शेखी मिरवली. आजपर्यंत गुण गायले जातात, खाक आहेत हे. मग काय झाला मोक्ष त्यांचा? 7 समुद्र पिण्याची सिद्धी मिळवल्याने, प्राप्त केल्याने. तर काळ अशी रिकामी ओझी वाहून घेतो. तर सांगायचा मुद्दा हा आहे दासाचा, की साथ मग इतर नवी जनरेशन, नवीन संस्कारांनी उत्पन्न होत राहतात. तर जेव्हा परमात्मा येतात, कलियुगात आले, कुठेही उभे राहून तंबोरा घेऊन चौकात आपली मधाळ वाणी बोलू लागले. तिथे 100, 50, 200 व्यक्ती एकत्रित होत 10-20 तास, 1-2 तास आपले विचार करायचे, हे वाणी बोलत राहायचे. भगवानजी सूक्ष्म वेदाची आहे. मानुष जन्म पाय कर नहीं रट हरि नाम, जैसे कुआ जल बिना भाई बनवाया क्या काम। सर्व सोने की लंका थी वो रावण से रणधीरम, एक पलक में राज विराजी जम के पड़े जंजीरम। मन तू सुख के सागर बसरे भाई और न ऐसा यसरे। आता ही वाणी आत्म्यामध्ये सरळ जाऊन लागायची. तर तिथे बसलेले भक्त, त्यातील 20, 30, 50 येऊन पायापाशी बसायचे. हे भगवान, आम्हाला कोणती दीक्षा द्या, कोणता मार्ग दाखवा. तर अशा प्रकारे परमात्म्याचे 64 लाख शिष्य झाले होते. 64 लाख त्यावेळी, आजपासून 600 वर्षांपूर्वी, आणि त्यांना सुख दिले. मग त्यांना हे प्रथम मंत्राचे 5 नाम देत असत दाता. या 5 नामांचा अपभ्रंश केला या दुसऱ्या पंथींनी, नकलींनी. यांच्या ही 5 नामे पण लक्षात नाही आली. ररंकार, ओमकार, ज्योत स्वरूपी, निरंजन, सतनाम आणि अमुक नाम उलट सुलट देऊ लागले. तर बाबा, पूर्ण गुरुशिवाय हे साध्य होणार नाही. तर सांगायचा मुद्दा दासाचा हा आहे, मैं रोवत हूँ सृष्टि को, ये सृष्टि रोवे मोहे, गरीबदास इस योग को समझ न सकता कोई. आता जसे परमात्मा 600 वर्षांपूर्वी आले होते तेव्हा आपण अशिक्षित होतो. 64 लाख शिष्य असणं काही मुलांचा खेळ नाहीये. ना कोणता मीडिया होता, ना कोणते प्रचार साधन होते. कसे झाले एका दिवसात 1000 ठिकाणी प्रकट व्हायचे परमात्मा, आणि सगळ्यांना समजवत असायचे आणि त्यांना सुख देत होते. सगळ्यांना इतके सुख दिले, समजायचे नाही त्यांना की या संतांच्या आशीर्वादाने मला असा फायदा झाला, नाम घेताच इतके सुख मिळू लागले. तर असे तर 64 लाख झाले होते, परंतु त्यांना ज्ञान नव्हतं, अशिक्षित होते. जेव्हा सुख मिळाले तर सुख आहे. मग कोणीही आले, अरे हा काय जाणतो भगवानाबद्दल, अशिक्षित आहे, विणकर आहे, असा आहे, छोट्या जातीचा आहे. तर काही सुख मिळताच हा आत्मा, हा काळ, त्याचा डाव लागतो. परमात्मा म्हणतात, इसे सुख का आग लगे जो नाम हृदय ते जावे, और बलिहारी उस दुख के जो पल पल नाम रटावे. ते सुख पण आपल्यासाठी आपला शत्रू बनते. त्या सुखाची आम्हाला आवश्यकता नाही भगवान, जे तुमच्यापासून दूर करेल. इतके दुःख द्या दाता की तुमची आठवण येत राहील. आपल्याला हे समजावू पाहतात परमात्मा.
आणि मग काय सांगतात? कि ज्ञान संपूर्ण हुआ नहीं, हरदा नहीं छदाया छदावे, और देखा देखी भक्ति का रंग नहीं ठहरावे. तर 64 लाख शिष्य झाले, सगळे सुखी झाले आणि गुण गात होते की भगवान आले आहेत बाबा. एक वेळा नाम दिले होते, आशीर्वाद दिला होता, हे सुख मिळाले. 100 जणांना सांगायचे. आणि परमात्म्याने एक लीला केली होती की यांना पारखून बघू, हे ज्ञानामुळे लागले आहेत का केवळ असेच माझ्या मागे लागलेत. एक लीला केली होती, एक दिवस, खूप वेळ लागेल, परत कधीतरी सांगू. आणि एक लीला केली होती दात्याने, एक, कारण ही मोठी गोष्ट आहे. एक दिवस सत्संग करत होते परमात्मा, कारण दिवसा व्यवसाय करायचे, रात्री सत्संग करायचे की बाबा तुम्ही पण फ्री, मी पण फ्री. दिवसा या काळाच्या तुम्ही पोटाचा निर्वाह करत राहा. तर रात्री सत्संग करत होते. एका वेश्येचे घर होते नियर बाय, जवळच कुठेतरी. रात्रीचे वातावरण खूप छान होते, रात्रीचे शांत वातावरण होते. मालकांची ती तर लीला होती, आपला आत्मा कुठेही गर्तेत पडलेला आहे, त्याला तर उचलायचे होते. आता ती बसली खिडकीत तिच्या घराच्या आणि मालक सत्संग ऐकवत होते. बाबा असे पाप लागते, असे मनुष्य जीवन मोठ्या मुश्किलीने मिळते, परमात्म्याची भक्ती नाही करत त्यांचा विनाश होतो, पुढे ते पशु बनतात, पक्षी बनतात, कोणाची निंदा करू नये, असा सत्संग ऐकवला. ती पुण्यात्मा होती. मुलीचे हृदय भरून आले की मी तर घोर पाप कमावले, पूर्ण आयुष्यात काही शुभ नाही झाले माझ्याकडून. तर ती मुलगी परमात्म्याच्या चरणी आली उठून आणि म्हणाली की भगवन, काय माझ्यासारख्या पापिणीचा पण पापनाश होईल का? काय माझ्यासारखी पापिणी पण पार होईल, भक्ती करू शकते का? परमात्म्याने म्हटले, बाळा, एका बोटीत एका नौकेत भले दगड ठेवा किंवा घासफूस आणि कापूस ठेवा, कितीही भारी वस्तू आहे दगड, आणि किती हलका आहे कापूस, तिचा स्वभाव आहे बाळा पार करण्याचा. आणि मग म्हणतात, एक लोहा पूजा में राखत, एक गर्भ अधिक पड्यो, और पारस गुण अवगुण नहीं देखे, करत कंदन खरो. हे सगळं काही समजावून त्या मुलीचे समाधान केले. आणि तिने म्हटले की जी, मी तर वेश्या आहे, काय माझा पण उद्धार होईल का? म्हटले, बाळा, वाईट असा कोणता जीव नाहीये जो इथे वाईट काम करत नाही, कारण हा लोक असा आहे, अनिच्छेने सुद्धा दुष्कर्म होऊन जातात. आता तुम्हाला कितीही मळका कपडा आहे, साबण आणि पाणी मिळाले, स्वच्छ झाला, खूप मेहनत करून त्याने साफ केले, भक्ती कर. तर त्या मुलीला अशी प्रेरणा मिळाली, सगळे वाईट काम सोडून दिले. परंतु आपली सवय आहे की तरी पण आपण त्यांना त्या दृष्टीने नाही बघत. अज्ञानाच्या कारणाने ती मुलगी यायची. आता तर तिला मागचा जो काळ गेला ते वाईट वाटत होते की कसा जो मागचा काळ गेला त्याला पूर्ण करू. जास्तीत जास्त वेळ गुरुदेवांकडे यायची, त्यांच्या पाया पडायची, डोकं टेकवायची, पाय चेपायची. तर दुसरे जे सोबत असायचे, डोकं फिरलेले, ज्यांना सुख मिळाले होते, ते आपापसात बोलू लागले, बाबा ही चांगली गोष्ट नाहीये. एक वेश्या येते, गुरुजींच्या जवळ बसते, लोक काय म्हणतील, संगत बदनाम होईल. त्या मुलीला धमकावू लागले की तू नको येत जाऊस इथे, तू सगळे वातावरण बिघडवून टाकलेस. आता ती मुलगी अजून जास्त दुःखी झाली की मुश्किलीने मार्ग मिळाला होता, हे भगवान, आता काय होईल? तर ती गुरुदेवांकडे रडत राहिली. परमेश्वराने विचारले, बाळा का रडत आहेस? माहीत होते त्यांना, का रडत आहेस मुली? तिने रडत रडत सगळी कहाणी सांगितली की मी निरुपयोगी तर आहेच, यासाठी तुमच्याकडे आले आहे की निरुपयोगी माझा उद्धार होईल तुम्ही म्हणालात, परंतु काही भक्त भाऊ, काही बहिणी असे विरोध करत आहेत, मला येण्यासाठी मनाई करत आहेत. तर परमात्मा सत्संगाच्या माध्यमातून सगळ्यांना उपदेश देत असत. एकेकाला कोणाकोणाला कसे सांगणार म्हणून सत्संगाच्या माध्यमातून ज्ञान देत असत. म्हणतात, कुष्टी होवे संत बंदगी कीजिए, होवे साके विश्वास चरण चित दीजियो. की भक्त कोणतीही व्यक्ती सत्संगाला येऊ दे, जरी चोर आहे, डाकू आहे, रोगी आहे आणि कोणी वेश्या आहे, जोपर्यंत मळलेला कापडा, साबण आणि पाणी वॉटरच्या संपर्कात नाही येणार तर तो साफ कसा होणार? आणि बाबा भक्तांचे लक्षण हे नाही होत.
वेश्येवर पण विश्वास ठेवा, तिला आपली बहीण समजा. पापाचा द्वेष करा, पापीचा नाही, हे तर सामान्य माणूस पण म्हणतो. आणि सगळे, जसं एक उदाहरण दिले जाते, एक संत होता आणि तो खूप प्रसिद्ध होता. माहीत होते त्याला की त्याच्या वचनात खूप शक्ती आहे, तो खूप काही म्हणाला तर ते पूर्ण व्हायचं. तो कुठून जात होता, एका मुलीला मारत होते गावातले. त्याने विचारले की का मारत आहात त्या मुलीला. गाववाल्यांनी सांगितलं, ही व्यभिचारिणी आहे, ही पापिणी आहे, अपराधी आहे, असे असे करते. तर संत म्हणाले, बाबांनो थांबा, शिक्षा मी सांगतो अशी देऊ, दगड उचला सगळे आणि सगळे मारू तिला, पण तो दगड मारेल ज्याने पाप केलेले नाही असा, नाहीतर इथेच संपून जाल. दगड टाकून सगळे तिथून निसटले. तर आपण आपल्या दोषांना लपवून ठेवतो, दुसऱ्याचे बाहेर काढतो, तर आपण भक्त बनले पाहिजे. आता काही दिवस तर शांत झाले, परत हळूहळू बडबड करू लागले की बाबा चांगले नाही वाटत. तर परमात्म्याला बघायचे होते की हे भक्त नाहीये, जेव्हा गुरूंच्या आज्ञेचे पालन करत नाहीये तेव्हा मी भगवान होतो, जेव्हा त्यांना 100 सुख मिळत होती, आता बघतो यांना काय झालं. तर एक दिवस परमात्म्याने म्हटलं की चला यांचं पक्क काम करून देतो, यांना बघतो किती भक्त आहेत आणि किती अभक्त आहेत. त्या मुलीला, वेश्येला म्हणाले की बाळा, उद्या तू पूर्ण साज शृंगार करून सगळी आभूषणे जी पण तुझ्याकडे आहेत घालून ये. म्हणाली ठीक आहे पिताजी. रविदासजी कबीर परमेश्वरजींच्या सोबत जास्त राहत असत. रविदासजींना सांगितलं एक हत्ती आणा भाड्याने. हत्ती घेऊन आले भाड्याने रविदासजी. एक परमात्म्याने गंगाजळ बाटलीत भरले कबीरजींनी आणि मुलीला बसवले मध्ये, मागे ते बसले पुढे रविदासजी, आणि म्हटले आता तू चालव या हत्तीला. आता त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती गंगाजळ भरलेली बाटली पित होते. असे मस्त होऊन बाजारामधून निघाले. काशीच्या बाजारातून काढला तो सगळा देखावा. आणि जो पण बघे तो म्हणायचा, अरे हा धानक विणकर, हा कबीर तर दारू पितोय आणि वेश्येच्या सोबत, आणि प्रसिद्ध होती ती. कबीर साहेबांचे काशीमध्ये लाखोंच्या संख्येत लाखो भक्त होते. आसपासच्या परिसरातले सगळ्यांना बोलावले, या तुमच्या गुरुजींचे लक्षण दाखवतो बघा. पहिलंच म्हणत होतो, तिथे अशा वाईट बायका जातात, त्याचा अवतार बघूनच वाटत होतं किती वाईट माणूस होता. बघा, दारू पिऊन वेश्येला घेऊन उघडपणे फिरत आहे, याला हे पण नाही माहिती इतका मद्यधुंद झालाय. तर जितके शिष्य होते परमात्म्याचे, पहिले तर भगवान म्हणत होते परमात्मा आले आहेत, आपल्याला हे सुख दिले किंवा ते सुख दिले. आता ते सगळे निघून गेले तिथून. कोणी हे म्हणे की मी तर एक दिवस गेलो होतो, कोणी हे म्हणे की मी तर याच्या बरोबर जात होतो, मला काही खास इंटरेस्ट नव्हता. म्हणजे 64चे 64 लाख आपला सर्वनाश करून गेले आणि सगळे पळून गेले भगवानाला सोडून. तर परमात्मा म्हणतात की आता 2 प्रकारे गुरु विन्मुख होतात. एक तर गुरुद्रोही होतो, गुरुजींच्या बद्दल शिव्या देतो, वाईट बोलतो, शत्रूंना प्रेरित करतो. तर तो तर कधी पुढे भविष्यात मनुष्य जन्म कोटी जन्मात युगात नाही प्राप्त करू शकत. त्याचा तर भक्ती नाश, कॅन्सल, भक्तिधन कॅन्सल होते. आणि जे असे गुरुजींबद्दल वाईट नाही बोलत, द्वेष नाही करत, लोक लाजे खातर सोडून जातात, ते काम तर त्यांनी वाढवले, पार झाले नाहीत, परंतु त्यांना इतका फायदा झाला की त्यांना मनुष्य जन्म मिळत राहिलाय. इतके चार्ज केले दयाळूंनी तुम्हाला. आता तेच आत्मे आहात तुम्ही, ते 64 लाखांमधले जे सगळ्यात पहिल्यांदा इथे येतील आणि त्यानंतर पूर्ण विश्वात परमात्म्याचे हे ज्ञान पसरेल. तर पुण्यात्म्यांनो, हा फाऊल पॉइंट जी आधी आपण चूक केली, आज आठवण करून दिली जाते तुम्हाला. जैसे माता गर्भ को रखे यत्न बनाए, ठेस लगे त छन होवे, तेरी ऐसे भक्ति जावे. जशी आई बहीण कोणाला गर्भ राहिला असेल, त्यांना माहीत आहे त्या बाळाला कसे प्रफुल्लित करायचे आहे, खूप सावधगिरी बाळगते. तर असेच या भक्तिरूपी बाळाला पण सांभाळून ठेवायला पाहिजे तुम्ही. आणि जे सुख 600 वर्षांपूर्वी भगवान देऊन गेले कबीर साहेब, आज तेच सुख आपल्या प्रिय आत्म्यांना या दासाच्या माध्यमातून शक्ती, त्या कबीर भगवानाची. दास तर एक निमित्त मात्र आहे.
जशी एक सिरिंज असते ना, डॉक्टर औषध देतात, इंजेक्शन लावतात. दास तर इंजेक्शन आहे आणि त्यात औषध ते मालक कबीर साहेब आहेत, जे आपल्याला सुख देत आहेत. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, आपण सर्व आत्म्यांचे जनक, आपले परमपिता कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने पुण्यात्म्यांनो, तुम्हाला हा सत्संग आणि हा यथार्थ भक्तिविधी प्राप्त झाला. तुम्ही बालक आहात, विद्यार्थी आहात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्ही रोगी आहात. दास ह्या मार्गाचा, ह्या रोगाचा मूळ रूपातून डॉक्टर आहे आणि डॉक्टरला माहीत असतं की ज्यांना हा भयंकर रोग आहे, जर त्यांनी ट्रीटमेंट नाही घेतली तर त्यांचा अंत जवळ असतो. मग त्याला हे सुद्धा माहीत असतं की जो रोगी डॉक्टरने सांगितल्यानुसार सर्व उपचार घेतोय, सर्व औषध सेवन करतोय रेग्युलरली, त्याला माहिती आहे की ह्याचं आयुष्य वाचेल. ह्याच्यात किती इम्प्रूव्हमेंट होते आहे. तर पुण्यात्म्यांनो, आपणा सर्वांना एक दीर्घ रोग लागलाय, जन्म व मरणाचा. त्या जन्म मृत्यूच्या रोगाला नाश करण्याचं औषध ह्या विश्वात या दासाव्यतिरिक्त रामपाल दास, सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिस्सार, हरियाणा व्यतिरिक्त कोणाकडेही नाही, जगात कोणाकडेही नाही. तर परमात्मा सांगतात, कबीर साहेब सांगतात, जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग सारा रोगियो रे, जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग सारा रोगिया रे, जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग सारा रोगिया रे. भाई जन्म मरण का रोग लगा है या तृष्णा वडेरी खांसी. जन्म मरण का रोग लगा है, तृष्णा बडेरी खांसी. आवागवन की डोर गले में, या पड़ी काल की फांसी. जग सारा रोगियो रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग सारा रोगिया रे, जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग सारा रोगिया रे. भाई सच्चा सतगुरु कोई न पूजे, इन झूठों जगपतियासी. सच्चा सतगुरु कोई न पूजे, इन झूठों जगपतियासी. अंधे की बाँ गही अंधे ने, ये मार्ग कौन बतासी. जग सारा रोगियो रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग सारा रोगिया रे, जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग सारा रोगिया रे. भाई देखा देखी गुरु शिष्य बन गए,
किया ना तत्व विचारा, देखा देखी गुरु से बन गए, किया ना तत्व विचारा। गुरु से दोनों के सिर पे यू काल ठोके पंजारा, जग सारा रो हो गया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या, जग सारा रो हो गया रे, जग सारा रो हो गया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या, जग सारा रो हो गया रे। भाई सार शब्द सर जीवन बूटी, गैस गैस अंग लगावे, सार शब्द सर जीवन बूटी, गैस गैस अंग लगावे। कहे कबीर तुम सत कर मानो, ये जन्म मरण मिट जावे, जग सारा रो गया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या, जग सारा रो गया रे, जग सारा रो गया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या, जग सारा रो गया रे। सार शब्द सर जीवन बूटी, सार शब्द सर जीवन बूटी, घस घस अंग लगावे। कहे कबीर तुम सत कर मानो, ये जन्म मरण मिट जावे, जग सारा रो गया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या, जग सारा रो गया रे। तर पुण्यात्म्यांनो, ह्या जन्म व मृत्यूच्या ह्या दीर्घ रोगापासून 21 ब्रह्मांडातले सर्व प्राणी ग्रस्त आहेत. भले त्या पुण्यात्म्यांना ब्रह्माजींचे पद प्राप्त असेल, भलेही ते विष्णुपदाला प्राप्त असतील, भले ते शंकराच्या पदाला प्राप्त असतील, आणि कोणी पृथ्वीपती असतील, जसा इंद्र स्वर्गाचा राजा बनला आहे, या सर्वांना जन्म मृत्यूचा रोग जडलेला आहे. इथे परमात्म्याने आपल्या अमरवाणीत म्हटलं आहे कि जन्म मरण का रोग लग्या या तृष्णा बडरी खासी। जन्म मृत्यूचा रोग आपल्याला जडलेला आहे. असंख्य जन्म झाले आपण जन्म घेत आणि मरत आहोत. जेव्हाही मानव शरीर प्राप्त होतं, तर आपण ज्याही समाजात आपण जन्म घेतो, त्याच क्रियांना, याच पूजांना आपण बालपणापासूनच प्रारंभ करतो. आणि माया गोळा करण्याची जी आपली वृत्ती आहे, स्वभाव आहे, हा कायमच बनलेला आहे. आणि आपण पूर्ण आयुष्य संग्रह करण्यात घालवतो. संपत्ती, घर, कार, प्लॉट आणि बँक बॅलन्स खूप वाढवायचा. तर ही बुद्धी आपली काळाने खराब केली आहे. आपल्याला तत्वज्ञान मिळालं नाही. जेव्हा तुम्हाला तत्वज्ञान मिळेल, हा लोक परका वाटेल, आपला वाटणार नाही. तुम्हाला असं वाटेल जसं आपल्याला इथे काही काळ काढायचा आहे, आणि जर आपण योग्य भक्ती केली सतलोकात जाऊ, नाही तर मग 84 लाख योनींमध्ये. आता परमात्मा सांगतात, त्या तत्वज्ञानाशी ज्या महापुरुषांना परमेश्वरांनी परिचित केलं, हे त्यांचं एक वाक्य आहे त्या परमेश्वराचं, की ते प्रत्येक युगात येतात आणि चांगल्या आत्म्यांना भेटतात, दृढ भक्तांना, त्यांना आपल्याशी परिचित करतात. परमात्म्याशी परिचित ते महापुरुष मग आपल्या अमृतवाणीने त्या परमेश्वराचे गुणगान करतात. त्यातून प्राप्त झालेल्या त्या तत्वज्ञानाच्या आधारावर आपल्या बंधू भगिनींना, परमात्म्याच्या मुलांना जागृत करतात. ते ज्ञान सांगत असतात. आग गए ना बावड़े रहते भी सब जाही,
बिन साहेब की बंदगी कहीं ठोर ठिकाना नहीं। जैसे मोती ओस का ऐसी तेरी आब, गरीब दास करो बंदगी बहुर न ऐसा दाव। जे आधीच निघून गेले, मरण पावले, त्यांनी तर येऊन तुम्हाला सांगितलं नाही की काय जुलूम झाले त्यांच्यावर, आणि मग कुठे कुठे भटकले ते, आणि राहिलेलेही मग असेच निघून जातील। और बिन साहेब की बंदगी कहीं ठोर ठिकाना ना। भले कोणी पृथ्वीपती आहे, कोणी गरीब आहे, प्रत्येकाचा मृत्यू समय निर्धारित आहे। ही गोष्ट आपण विसरलो आहोत की आपल्याला मरायचं आहे, आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात राहील की मृत्यू होणारच, तेव्हा आपण इथल्या वाईटापासूनही वाचू। मग आपल्याला केवळ ते नेक्स्ट प्लेस दिसेल, पुढील स्थान दिसू लागेल, आणि हे तर नक्की गॅरंटीड आहे की इथे ना कोणी राहिला ना कोणी राहील। कोणी 10 वर्ष आधी निघून जाईल, कोणी 10 वर्षांनंतर निघून जाईल, सगळ्यांना इथून जावं लागेल। आणि मग अशा जगात आपण कोठी बंगले बांधून इथे स्थिर होऊ पाहतो। आपल्यासारखा मूर्ख कोणी नाही या पृथ्वीवर। जोपर्यंत माहीत नव्हतं, ज्ञान नव्हतं, आपण ओझी वाहतच होतो, पण आता माहीत झालंय तर उलट फिरूया त्या क्रियांपासून। परमात्म्याच्या ज्ञानाला आधार बनवा। ठीक आहे, कोणी दुःखी, आज कोणीही या पृथ्वीवर सुखी नाहीये। आजच नाही तर कधीही या 21 ब्रह्मांडात कोणी जीव सुखी नाही पाहिला। तर आपण पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने येऊन सांगितलंय आम्हाला की हा लोक ठीक नाहीये, इथे सगळ्यांना जायचंय। तो आगे गए ना बावड़े रहते भी सब्जा, और बिन साहेब की बंदगी कहीं ठोर ठिकाना ना। आज आपण भले पृथ्वीपती आहोत, जशी अनेक उदाहरणं दास तुम्हाला देतो आणि तुम्हालाही चांगलं माहीत आहे। एक आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जात होता। त्याच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते, शेकडोंच्या संख्येने हार घेऊन उभे होते त्याचा सत्कार करण्यासाठी, आणि तो दुर्घटनाग्रस्त झाला। ठीक आहे, त्याची पुण्याई संपली। आणि ज्या दिवशी ही पुण्याई संपते, मग कुठेही असा, आणि ज्या दिवशी त्याचे श्वास संपतात, आयुष्य संपते, 1 सेकंदही थांबत नाही काळ, त्यावेळी तिथे झडप घालतो। आता काय सांगतात परमात्मा? आपल्याला आठवण करून देतात परमेश्वर कबीरजी। भाई कहाँ जन्मे और पाले पोसे, खूब लड़ाए लाडे, न जाने इस देह के हे कहाँ खंडेंगे आडे। कुठे जन्मलो आणि कुठे पालन पोषण झाले, किती झाले आपले लाड, और न जाने इस देह के कहाँ खंडेंगे आड। आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात साथी हमारे चले गए, आपल्याला समजावू पाहतात, हम भी चलन हारे, कोई कागज में बाकी रह रही ताते लगी है वार। ज्यांचा हिशोब पूर्ण झाला, 1 सेकंद पण लागणार नाही, 1 सेकंद पण। तर पुण्यात्म्यांनो, जर तुम्हाला भक्ती करायची आहे मोक्षाच्या उद्देशाने, तर परमात्मा कबीरजी हे समर्थ आहेत। तुमचं आयुष्य पण इन्क्रीज करतील, पण त्यांचंच करतील जो हृदयापासून आपली हाक ऐकेल, आणि ते अंतर्यामी आहेत की ही व्यक्ती जर एक्सटेन्शन मी दिलं तर भक्ती करेल, आणि नाही केलं तर दुराचार करेल। एक्सटेन्शन जरी दिलं, त्याने दुराचार केला, भक्ती नाही केली, तर त्याला एक्सटेन्शन नाही मिळणार। तो मर्यादाहीन आणि भक्तिहीन आणि ज्ञानहीन प्राणी असेल, जरी तो वरवर भक्त दिसत असेल। जोपर्यंत आपण परमात्म्याच्या सर्व नियमांचे पालन करून पुढे जाणार नाही, तर मालक राजी नाही होणार। आणि आपल्याला सगळ्यात आधी परमात्म्याला प्रसन्न करून घ्यायचंय, ज्या गोष्टींनी परमात्मा प्रसन्न होतील। परमात्मा प्रसन्न समजा, गुरु प्रसन्न होईल, कारण की परमात्मा गुरुजींना खूप महत्त्व देतात, आणि हे बघू इच्छितात की जर ह्या दासाच्या ठिकाणी जो मी पाठवलाय आपला दास, पूर्ण ज्ञान देऊन, पूर्ण मंत्र आणि समाधान देऊन, जर मी ह्याच्या जागी असतो, तर जो व्यवहार हे आज आपल्या गुरुजींसोबत करतायत तेच वर्तन,
त्यांनी माझ्यासोबतही केलं असतं. तर गुरुजी प्रसन्न होण्याने परमात्मा प्रसन्न होतात. जिन बातों से गुरु दुख पावे उन बातों को दूर भगावे. आता गुरुजी कोणकोणत्या कारणांनी दुःखी होतील? की तुम्ही मर्यादा तोडली आणि वरकरणी भक्त दिसता, तर एखाद्या दिवशी काळाचा डाव लागेल. भगवान तुम्ही स्वतःलाच फसवाल आणि मग परमात्म्याचा भक्त असूनही ज्याला अशी जखम होईल, मृत्यू अकाली होईल, त्याची 2 कारणे असतील. एक तर त्याने नाम खंड केलं असेल, दुसरं परमात्म्याला हे दिसत असेल की ह्या आयुष्यात ही भक्ती करू नाही शकणार, त्याला लगेच मृत्यू देऊन आणि नेक्स्ट मनुष्य जीवन आता लगेच देऊन 1 वर्षाच्या आतच बर्वाला आश्रमात येईल तो आत्मा आणि नव्या जोमानं मग तो भक्ती रसात रमेल. तर अशा प्रकारे अजूनही अनेक उदाहरणं आहेत. एका पोलंड देशाचं पूर्ण मंत्रिमंडळ, ज्याच्यात पंतप्रधान, मंत्री, त्याचे MP, कोणाच्या मृत्यूनंतर कोणी राजनेता होते पूर्वीचे, त्याच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी जात होते, सांत्वना देण्यासाठी गेले होते एका विमानात बसून सर्वजण. ते दुर्घटनाग्रस्त झाले, सगळेच्या सगळे मरण पावले. परमात्मा म्हणतात, अशा घटना बघूनही तुमचे डोळे उघडत नाहीत, तुमच्यात भय निर्माण होत नाही, भगवानांची ओढ निर्माण होत नाही, तर तुम्हाला खूप भांग चढली आहे ह्या काळाची. तर पुण्यात्म्यांनो, ही काळाची भांग उतरेल ह्या अँटीबायोटिक वचनांनी, जे सतलोक आश्रम बरवालामध्ये ह्या दासाच्या माध्यमातून परमात्म्याची अमरवाणी तुम्हाला ऐकवली जाते. ही कोणा भोंदू बाबाची गीते नाहीयेत, हे समर्थांचं दिलेलं ज्ञान आहे. ह्यात जर तर ह्याला थारा नाही, असं प्रमाणित ज्ञान परमात्म्याने दिलंय की ज्याचा स्वप्नात सुद्धा तुम्ही विचार केला नसेल, आणि आज तुमच्यावर वर्षाव केला त्या सत्य ज्ञानाचा आणि खऱ्या नामाचा. तर तुम्ही विशेष आत्मे आहात परमात्म्याचे. भले कोणी इथे दुःखात आला असेल, भले कोणी सुखात आले असतील, जे दुःखी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी दुःख हे वरदान सिद्ध होईल एक दिवस. ते दुःख दूर तर होईलच नक्की, आणि मग बघा तुमच्या डोळ्यातले अश्रू थांबणार नाहीत की हे भगवान, हे दुःख नसतं तर आम्ही इथे कधी आलोच नसतो आणि जीवन नाश झाला असता, कुलनाश झाला असता आमचा. आणि परमात्मा म्हणतात, भक्ति बीज तो होवे हंसा और तारों तास के कोत्र वंसा. जो मला एकदा शरण आला ह्या कलियुगात, त्याच्या 101 पिढ्या पार करेन. आता 101 पिढ्या बघा. तर पुण्यात्म्यांनो, काय सांगतायत परमात्मा? के आगे गए ना बावड़े रहते भी सब जा, बिन साहेब की बंदगी कहीं ठो ठिकाणा ना. आता इथे मृत्यू झाला पंतप्रधानांचा वा मुख्यमंत्र्याचा किंवा इतर कोणा प्राण्याचा, मनुष्याचा तर इथून निघाला. चांगली पुण्यकर्म केली असतील तर स्वर्गात, पापसोबत असतील तोपर्यंत आपण सद्भक्ती करत नाही. पुण्य आणि पाप दोन्ही भोगावी लागतात कंप्लीट. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या शरणी येतो पूर्ण संतांच्या माध्यमातून, तेव्हा त्यांचे पाप नाश होतात, त्यांना पाप भोगावे लागत नाही. केवळ पुण्य त्यांचे बाकी राहते व ते पुण्य पण मग आपण बरोबर नाही घेऊन जाणार. ते पुण्य आपण इथे ह्या इथल्या भगवानांचे जे इथले इन्चार्ज आहेत आणि आमच्यावर खूप जास्त कर्ज झाले त्यांचं, सत्साधना न केल्यामुळे, जोपर्यंत आपण परमात्मा कबीरजींना परमेश्वराला शरण जाणार नाही तोपर्यंत आपल्याला दोन्ही कष्ट, पुण्य आणि पाप दोन्ही भोगावे लागतात. आणि आपण पुण्यही बरोबर घेऊन जात नाही, कारण की इथले जेवढे पण इन्चार्ज आहेत जसं गणेशजी, कारण की आपण हा एक पिंड आहे, पिंड म्हणजे शरीर, आणि एक ब्रह्मांड आहे संपूर्ण. या ब्रह्मांडाचं एक मानचित्र आहे शरीराच्या आतमध्ये. आणि जेव्हा आपण इथून निघून जाऊ तेव्हा ह्या शरीरातून रिहर्सल व्हायला सुरुवात होईल. सगळ्यात आधी हा जीव मूळ कमळात जाईल. तिथे गणपतीकडून नो ड्यूज सर्टिफिकेट घ्यावं लागेल त्याला, क्लिअरन्स सर्टिफिकेट, जे आपलं अनेक युगांपासून कर्ज उभं राहिलंय
आणि ह्यांच्याकडे आपण ह्या मंत्रांची कमाई, पुण्य, दान धर्म करतो, हे सर्व त्यांना देऊन जाऊ व ते आपल्याला सोडतील तर अशा प्रकारे आपले पुण्यपण आणि पापांचा नाश करेल परमात्म्यांचा मंत्र. तर आपण पुण्य आणि पाप दोन्ही इथे सोडून केवळ सार नामाची भक्ती घेऊन तिथे पोहोचू. आता सतनामामध्ये 2 अक्षर आहेत, एक ओम एक तत्. ते गुप्त आहे. ज्यांना सारनाम प्राप्त झाले त्यांना ते माहीत आहे. तर हे पण आपण यांची भक्ती इथे देऊन जाणार क्षरपुरुष आणि अक्षर पुरुषाला, कारण यांच्या लोकातून आपल्याला जायचंय. आणि तिसरं जे सारनाम आहे त्याच्या कमाईसोबत आपण सतलोकात जाऊ. कारण पुण्याची गरज आपल्याला अशासाठी असते, कारण इथल्या सुविधा प्राप्त करायच्या आहेत. कोठी, बंगला, कार तिथे ठेवलेत, सरप्लस जिथून तुम्ही आलात आणि जिथे आता जायचं आहे तिथे इथल्या पुण्याची गरज नाही. तिथे तर पुण्य परिपूर्ण आहेत. तुमचे सगळे महाल, सगळ्या सुविधा तुमच्या अंगणात, विमानं उभी आहेत आणि तुम्ही सोडून आलात ह्या इथे काळासोबत आणि कसं एक एक दाण्यासाठी भटकत आहात. आता गरीबदास साहेबजी म्हणतात, उत्तर दक्षिण पूरब पश्चिम ये फिरदा दाणे दाणे नु, सर्व कला सतगुरु साहेब की, हरि आए हरि आणे नु. तर तुम्ही एक एक दाण्यासाठी तडफडत आहात, भटकत आहात. परमात्मा इथे हरियाणामध्ये येऊन गरीबदास साहेबजींना सोबत घेऊन सचखंडात गेले, मग पुन्हा सोडलं. आणि मग परमात्म्याशी परिचित झाल्यावर गरीबदास साहेबजी म्हणाले की जो सद्गुरूच्या शरणी येईल त्याला कधीच कोणताही त्रास होणार नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा अभाव राहणार नाही. पण त्यासोबत परमात्म्याने काही मर्यादाही सांगितल्या आहेत. तुम्हाला इथल्या मोठ्या धनाची गरज नाहीये. जर तुम्ही मोठी संपत्तीच परमात्म्याकडे मागितली तर तुम्हाला अजून ज्ञान संपूर्ण मिळालं नाहीये. आणि धन मागण्याची गरज नाहीये. परमात्म्यापासून कोणती गोष्ट लपली नाहीये. त्याला सगळं माहीत असतं की माझ्या मुलाला, माझ्या प्रिय आत्म्याला कोणत्या वस्तूची गरज भासेल तो अगोदरच त्याची सोय करून देतो. तर इथे म्हणतात, पहले गए न बावड़े रहते भी सब जहां, और बिन साहेब की बंदगी कहीं ठो ठिकाणा ना. तर जेव्हा आपण आपल्या कर्मानुसार स्वर्गात जातो, सद्भक्ती न करता राजा मरो वा रंक मरो, मृत्यूच्या पश्चात त्यांचं पुण्य आणि पाप त्यांच्या सोबत जातात. पुण्याच्या आधारावर स्वर्गात, स्वर्गातलं पुण्य संपलं की नरकात, नरकात स्वर्गात म्हटलं चला, जसं इथून चला तसं स्वर्गातून पुन्हा म्हटलं चला. मग नरकात लाखो वर्ष पडून राहिले, वाईट हाल झाले, मग म्हणाले चला, मग गाढव बना. गाढवाचा मृत्यू झाला मग चला कुत्र्याच्या योनीमध्ये, कुत्र्याचा मृत्यू झाला मग चला डुकराच्या योनीमध्ये. तर इथे सांगतात, आगे गए न बावड़े रहते भी सब जहां. आणि विना त्या सत्य भगवानांच्या, साहेबांच्या, सत्य पुरुषांच्या भक्ती विना कोणताही ठाव ठिकाणा नाही. आणि तरीही आपले डोळे बंद, तरीही आपल्याला भीती वाटत नाही. ही बालक बुद्धी आहे आपली. या परमात्म्याच्या ज्ञानाबाबत, या भक्ती मार्गाचा, अध्यात्म ज्ञानाचा परिचय झाल्यानंतर आपली बुद्धी काम करू लागेल आणि मग तुमची ओढ वाढेल. आणि म्हणून तुम्हाला सर्व बंधू भगिनींना, मुलांना, बुजुर्गांना दास पुन्हा पुन्हा विनंती करतो, परमात्म्याच्या त्या ज्ञानाच्या आधारे संदेश देतो. काय सांगतात, ये संसार समझदा नाही, कहंदा श्याम दोपहरे नो, गरीबदास ये वक्त जात है, रोगे इस पैरे नो. ओय होय. त्या महापुरुषांना गरीबदास कोणी मागणारा किंवा खाणारा नव्हता, ना कोणी रोजीरोटीशी संबंधित, कोणी पंडित ब्राह्मण होता किंवा कोणी पीर, गुरु, मुल्ला, काजी नव्हता. एक शेतकरी होता, जाट होता. आणि 1400 एकर जमीन होती त्या महापुरुषाकडे, आपल्या घराण्याकडून प्राप्त.
त्यांना परमात्मा सरळ येऊन भेटले होते, सतलोकात घेऊन गेले होते कबीर भगवान. त्या मालकांना भेटल्यानंतर परमात्म्याच्या त्या विशेष प्रिय आत्म्याने आपल्यासाठी एक अनमोल खजिना भरला. गरीबदासजींच्या ग्रंथरूपात ते ज्ञान डोळ्यांनी बघितलेलं परमात्म्याकडून प्राप्त अमृतवाणी त्यांनी आपल्यासाठी एक अनमोल रत्न ठेवून गेले. आता त्याच्या आधाराने ते सांगतात कि ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नु, गरीबदास ये वक्त जात रोग इस पैरे नु. आपल्यासोबत काय घडलं आहे. कबीर साहेब म्हणतात, झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मनमोद, ये सकल चबीना काल का कुछ मुख में कुछ गोद. तर ह्या महापुरुषांनी ह्या काही अशाच नाही सांगितल्या ह्या गोष्टी, त्या आपल्या परमार्थासाठी, आपल्या हितासाठी, काळाच्या जाळ्यातून तुम्हाला सतर्क करण्यासाठी, काढण्यासाठी हे खरं ज्ञान सांगितलंय. काय सांगतात की कबीरदास म्हणतात, झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मनमोद. आपण या खोट्या सुखाला सुख मानतोय. जसं एका व्यक्तीच्या 3 पुत्रांपैकी एकाचा मृत्यू होतो. तो खूप दुःखी होतो, कारण की मृत्यू, मुलगा सोडा मुलगी मेली, कोणा म्हशीचा मेला, वाघार हलगट, त्याचंही दुःख होतं की संगोपन केलेलं असतं, आणि हे मुलगा किंवा मुलगी मरते तर काळजाचं पाणी पाणी होतं. आपण विवश असतो, सर्वांवरच अशी वेळ येते. आणि तरी सुद्धा आपण आणि जे वाचलेले आहेत ते म्हणतात आपण नाही मरणार, आपण बाबा ठीक होत, काय कपाळ ठीक आहे. हे केदारनाथमध्ये अनेक लोक मारले गेले, आपले बंधू भगिनी गेले काळाच्या चबड्यात. आता आपल्याला दुःख ह्या गोष्टीचं झालं की ते तिथे गेले भगवानाला भेटायला, आणि भेटला मृत्यू. बघा, मृत्यू तर इथे एक फायनल, तो एक हार्ड अँड फास्ट रूल जो आहे फायनल आहे की होणारच आहे. मृत्यू तर होणारच, पण मृत्यू होण्याच्या अगोदर जर आपल्याकडे काही यथार्थ भक्तिधन असेल तर स्वाभाविक मृत्यू होईल. आता जसं आपला मृत्यू होईल तर आपल्याला आनंद आहे या गोष्टीचा की आपण ते धन गोळा करून ठेवलंय. आपण ह्या मनुष्य जीवनाच्या टार्गेटला, उद्देशाला पूर्ण केलं. ज्यासाठी ही माती आपल्याला मिळाली होती, ह्या मातीतून सोनं पिकवलं. आम्ही तर वाट पाहतोय की कधी पिच्छा सुटेल या मातीचा, जाऊ आपण सतलोकात. कबीर साहेब म्हणतात, जा मरने से जग डरे मेरे मन आनंद, और कब मर हूं कद पाऊं वो पूर्ण परमानंद. पण ते काय घेऊन गेले बिचारे, जे या नकली संतांकडून भ्रमित केले गेले श्रद्धाळू, आणि तिथे पोहोचले केदारनाथला. जर तिथे भक्तिमार्ग असता, परमात्म्याची सद्भक्ती असती, तर आम्ही पण निघालो असतो आणि निसंशय मेले असतो भगवानांची भक्ती करता करता. पण ते गेलेही असेच नाहक ओझी वाहून, आणि ह्याचंच दुःख आहे आम्हाला. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सच आहे. आपलं नाव? सुधाकर दास मदन भदाने. आपण कुठून आलात? गाव दुसाने, तालुका साक्री, जिल्हा धुळे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती व्यवसाय, किराणा व्यवसाय, किराणा दुकान. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 11 फेब्रुवारी 2020. तत्पूर्वी आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आमचं सर्व परिवार, सर्व बजरंगबली, महादेव, सत्तरसिंगीगड, पंढरपूर यात्रा, सर्व महाराष्ट्रामध्ये जेवढे देवालय आहेत ते सर्वीकडे जाऊन आलो आम्ही. आणि पंढरपूरला जायचो, एकादश, दर महिन्याला एकादश पकडायचो. श्रावण महिन्यामध्ये 1 महिनाचा उपास राहायचा. परत श्रावण महिना संपला का लगेच नवदुर्गाचा उपास पकडायचो. 1 महिनाभर ते उपास राहायचे. परत गणपती उत्सव धरायचो. त्रिपती बालाजीला 2 वेळा गेलो आम्ही. परत तिथं 2 वेळा टक्कल केली. भगवंत इथं शाहीवर तिथं प्रसन्न होतील, पण भगवंत कुठेच
भेटायचे नाही. शेवट आम्ही सर्व हादरून गेलो, पण कुठे शांतता वाटायची नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे, देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, ही भक्ती साधना आपण करत होतात. मग आपण मूळतःच भक्तीमध्ये होतातच, तर मग असं असताना संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आपण का आलात? संत रामपालाच्या मार्गात असं आलो ते शेवट दवाखान्याला किदरून गेलो होतो. मी स्वतःच किदरून गेलो होतो. माझं बायपासचं ऑपरेशन झालं आहे. मग ते आणि दवाखाना एकदम भरपूर चालू होता. गोळ्या, इंजेक्शने, धुळ्याचे आपले डॉक्टर येतं, झाडबुके डॉक्टर विघ्नहर्ताला, त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती माझी. शेवट त्यांनीच तसं उभं केलं. परत मग लगेच टॉयलेटचं चालू झालं. एकदम म्हणजे असं चालू झालं, ते पैसे बी खूप जायचे आणि जीवाला त्रास बी व्हायचा, पण काय कुठे शांतता वाटायची नाही. मग शेवट एक भगतजी भेटले. त्या म्हणे, अण्णा तुम्हाला कसं काय वाटतं म्हणे. म्हणतं काय नाही, आता माझी आत्महत्या करायची पाळी आली म्हटलं. म्हणे एवढं काय संकट आहे तुमच्यावर. म्हणतं संकट म्हणतं काही नाही म्हटलं, ते सर्व भक्ती करून करून माझा जीव थकला म्हटलं, कुठं बघ म्हणतं मला मिळत नाही. मग त्या म्हणे तुम्ही एवढा निर्णय घ्या नको बा कडक म्हणे. म्हटलं काय करू आता शेवट. मग त्या म्हणे हे पुस्तक तुम्ही जगण्याचा मार्ग पुस्तक घ्या, हे पुस्तक वाचा आणि याच्यामध्ये काय तुम्ही समजून घ्या म्हणे. मग ते 1.5-2 महिन्यात ते पुस्तक वाचलं मी. ते मला समजलं बाबा काहीतरी. जगद्गुरू तत्वदर्शी संत जी रामपाल महाराज यांची मला दीक्षा घ्यायची आहे. मग त्यांना सांगितलं मी, इथं धुळ्याला केंद्र आहे, धुळ्याला जाऊन येऊ म्हणे, आणि तिथं दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे पुस्तक आहे जगण्याचा मार्ग, हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातनं तुम्हाला असा बोध झाला की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हरकत नाही. जेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली, त्यानंतर आपल्यामध्ये काय बदल आढळला? बदल म्हणजे जगामध्ये जगद्गुरू तत्व संत रामपालजी महाराजसारखे गुरु कुठेच नाहीत. मी 24 वर्षापासून भक्ती करून राहिलो, असा गुरु मी कुठंच बघितला नाही आणि मागे बी होणार नाही. गुरु मिळणार नाही, पुढेही मिळणार नाही. तत्वदर्शी संत जगद्गुरू रामपालजी महाराज हे जगामध्ये खरं ज्ञान देतात आणि शास्त्रयुक्त ज्ञान देतात. या शास्त्रोक्त भक्तीमुळे आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये किंवा स्वतःमध्ये काय बदल आढळलेत? बदल आढळले म्हणजे मला स्वतः तब्येत ती माझी ठीकच झाली. परत मला मोक्षाचा मार्ग मिळाला. गुरुदीक्षा घेतल्यानंतर मोक्षाचा मार्ग मिळाला. मला पॅरालाइजचा झटका आला होता 2016मध्ये. परत मग माझी दवाखान्यात ट्रीटमेंट चालूच होती. ट्रीटमेंट चालू असताना मग शेवट मी हातरून गेलो होतो स्वतः. पैसे बी खर्च खूप व्हायचे आणि शेवट असं आधारलं की मला परत जसं तिथं मी सावरला दवाखान्यामध्ये, परत दुसरा आधार चालू झाला अजून मूत्रपिंडाचा. मग किडनी स्टोनचा दवाखाना बघितला, आशिष पाटील म्हणून धुळ्याला. मग त्यांच्याकडे ट्रीटमेंट 2-3 वर्ष चालली, अजून 2 वर्षापर्यंत. तिथं बी 2-3 लाख रुपये टाकले, काय शांतता वाटायची नाही. मग शेवट मी असा निर्णय घेतला, आता सर्वच देवदेवता कंटाळून थकलो. मग शेवट म्हणतं आत्महत्या करायची पाळी आली. पैसे बी ते खूप जात आहेत. मग संत महाराजांची दीक्षा घेतली. मग माझा दवाखाना पूर्ण बंद झाला. 8 दिवसामध्ये दवाखाना माझा बंद झाला. मला किडनी स्टोनचा आजार होता. धुळ्याला ट्रीटमेंट चालू होती माझी आशिष पाटीलकडे. दीक्षा घेतल्यानंतर माझ्या 8-15 दिवसात जी ट्रीटमेंट चालू होती ती पूर्ण बंद झाली. आणि आशिष पाटीलने सांगून दिलं होतं, त्यांना म्हणतं काही माझं ऑपरेशन करून टाका. ते म्हणे तुमचं ऑपरेशन होऊ शकत नाही. म्हणतं का होऊ शकत नाही. म्हणजे तुमचं हृदय हे सर्व खराब झालं आहे म्हणे, ऑपरेशन होऊ शकत नाही. ऑपरेशन केलं तुम्ही मरशाल म्हणे. त्यांना म्हटलं मराल तुम्ही ऑपरेशन करा ना म्हटलं माझं. त्यामुळे तुमचं ऑपरेशन होऊ शकत नाही. मग त्यांना म्हणतं काय करावं लागेल. मग तुम्हाला कायमस्वरूपी नडी लागेल म्हणे. लगी व्हायची नाही, टॉयलेट व्हायचं नाही काही वेळेस. मग त्यांनी नडी दिली मला. मग ती नडी कायमस्वरूपी संगीसोबत राहायची. मग ती नळी वापरल्यानंतर लगेच ताप यायचा. मग ते किदरून गेलो होतो मी धुळ्याला. महिन्यात 2-3 चक्कर जायचो.
धुळ्याला. खर्चही भरपूर व्हायचा. खर्च तर व्हायचा, पण त्रास असा होता, ते मरण्याचाही दुसरा पर्याय होता नाही मला. त्याच्याकरता मग संत रामपाल महाराजांचं जगण्याचा मार्ग पुस्तक वाचलं मी, आणि त्याच्यात मला काय थोडं समजलं. मग ती नामदीक्षा मी घेतली. त्याच्यानंतर मी संत रामपाल महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर माझा पूर्ण टोटल दवाखाना बंद झाला आहे. आता 1 रुपयाचा खर्च नाही. माझी 10 किलोमीटर जायची लायकी होती नाही. मी आता 3-3 हजार किलोमीटर प्रवास करतो, तरी माझ्या नाकामध्ये दुख नाही. सोबत मागच्या वर्षी मार्चमध्ये रोहतकला गेलो, सोबत दवा घेऊन गेलो. तुम्ही दवा लागेल म्हटलं, आज नाही ते उद्या मोठा प्रवासाची म्हणून दवा सोबत घेऊन गेलो. पण दवासोबत ती घरीच घेऊन आलो. दवाही कुठे लागली नाही, काही नाही. संत रामपाल महाराज एवढी कृपा आहे, म्हणजे 1 रुपया खर्च न करता तब्येत माझी चांगली झाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला जो भयंकर असा रोग होता किडनी स्टोनचा, त्याचप्रमाणे हृदयाचा, तो पूर्णपणे दूर झाला आणि एक आपण स्वस्थ जीवन जगत आहात. आत्महत्याकडे गेलेला माणूस आज परत व्यवस्थित जीवन व्यतीत करत आहेत. तर या आपल्या अनुभवातून आपण सर्वसामान्य जनतेला काय संदेश द्याल? मी संदेश काही देऊ शकत नाही. जनतेला हेच सांगू इच्छितो, ते जगद्गुरू तत्वदर्शी रामपालजी महाराज, जगामध्ये असे गुरु कुठेच मिळणार नाही. आणि तत्वदर्शी संत आहेत, शास्त्रयुक्त भक्ती सांगतात. ते तुम्ही सर्वांनी सत्संग ऐका, टी व्हीवर सत्संग चालतो रोज. पुस्तकं मागवा ऑनलाईन, जगण्याचा मार्ग, ज्ञानगंगा पुस्तके वाचा, मग नामदीक्षा घ्या. नामदीक्षा घेऊन आपलं जीवाचं कल्याण करून घ्या, आणि मोक्षाचा मार्ग आहे. जसं तुम्ही सांगत आहात की आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होतात, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग ही पुस्तकंसुद्धा आज अवेलेबल आहेत. ती पुस्तकं मागवून मिशनमध्ये सहभागी व्हावं. तर तो साधक ही नामदीक्षा किंवा हा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? भारतामध्ये 500 नामदान सेंटर केंद्र खुलले आहेत. प्रत्येक जिल्ह्याला नामदान सेंटर आहे, आणि खाली टी व्हीवर पट्टी चालते. त्या पट्टीवर आपले ॲड्रेस येतात. ॲड्रेसवर ॲड्रेस वाचून तुम्ही फोन करू शकता, तिथं जाऊ शकता, नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहेत, आणि तेथे जाऊन साधक नामदीक्षा घेऊ शकतो. तर ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे द्यावे लागतील? तिथं 1 रुपया खर्चसुद्धा येत नाही. आपला फक्त जाण्या येण्याचा खर्च आहे. तिथं जाग्यावर 5 पैसा खर्च नाही. सर्व भक्ती फ्रीमध्ये, तिथं अडचण नाही, काहीच नाही. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा, किंवा आमची वेबसाईट www.jagad